मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमच्या मनाला आतून आदरून टाकेल। ही घटना पाकिस्तानच्या कराची शहरातील आहे आणि ही कथा एका 21 वर्षाच्या तरुणाची आहे। त्याने एक गुन्हा केला होता ज्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती। फाशीचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपला होता। जेलच्या नियमांनुसार फाशीपूर्वी प्रत्येक कैद्यांची शेवटची इच्छा विचारली जाते। जेव्हा त्या मुलाकडे त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्याने सुरुवातीला काहीच उत्तर दिले नाही। जेलर आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वारंवार समजावून सांगितले, परंतु तो गप्पच बसून राहिला। मात्र जेव्हा त्याने आपली इच्छा व्यक्त केली तेव्हा तिथले उपस्थित प्रत्येक जण थक्क झाले। मित्रांनो, त्या तरुणाची शेवटची इच्छा काय होती, त्याची ती इच्छा पूर्ण झाली की नाही आणि त्याला मृत्यूदंड का सुनावला गेला होता, हे सर्व जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका। चला तर मग आजच्या कथेला सुरू करूया। पाकिस्तानच्या कराची शहरातील ही घटना एका तरुणाशी संबंधित आहे ज्याला हत्या केल्याच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती। त्याच्या फाशीचा दिवस फक्त 2 दिवसांवर येऊन ठेपला होता। जेलच्या नियमांनुसार जेलरने त्याला विचारलं की तू या जगाला अलविदा म्हणणार आहेस, तुझी काही शेवटची इच्छा आहे का? तुला तुझ्या आई वडिलांना भेटायचं आहे का, किंवा काही खास खायचं आहे का? तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली जाईल। तरुणाने जेलरकडे पाहिलं आणि विचारलं की खरंच माझी इच्छा पूर्ण केली जाईल का? जेलरने त्याला विश्वास दिला की हो, नक्कीच तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली जाईल। यानंतर त्या तरुणाने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली, जी ऐकून जेलर देखील थक्क झाला। त्या तरुणाने म्हटले की मला लग्न करायचं आहे। जेलरला ही विचित्र मागणी पटली नाही आणि त्यांनी त्याला आश्चर्याने उत्तर दिलं, तुझ्या फाशीपूर्वी लग्न करणं शक्य नाही। तुझी ही इच्छा पूर्ण करणे खूप कठीण आहे, असं जेलर म्हणाला। त्यावर तो मुलगा म्हणाला की माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मला आयुष्याच्या शेवटच्या क्षणात एक नवीन सुरुवात हवी आहे। जेलरने लक्षात घेतले की त्या मुलासाठी त्याची शेवटची इच्छा किती महत्त्वाची होती। त्याने त्या मुलाच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला। ही एक अनोखी आणि अवघड परिस्थिती होती, पण त्याने त्याच्या इच्छेचा विचार करण्याचा निश्चय घेतला। मुलगा म्हणाला की मला एका रात्रीसाठी माझ्या नववधूसोबत वेळ घालवायची इच्छा आहे। जेलर हे ऐकून आश्चर्यचकित झाला। त्याने त्याला समजावून सांगितलं, पहा, तुझी गोष्ट समजू शकतो, पण एका रात्रीसाठी कोण तुझी बायको बनायला तयार होईल? जर मी ही गोष्ट कोणाला सांगितली तर ते फक्त पैशांच्या लोभामुळे तुझ्याशी लग्न करायला तयार होती आणि तुझ्याकडे काही संपत्तीही नाही। तू गरीब आहेस आणि तुझ्या कुटुंबाकडेही काहीच नाही। मुलगा खोल श्वास घेत म्हणाला की ठीक आहे, जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करू शकत नसाल आणि तुमची व्यवस्था ते पूर्ण करू शकत नसेल तर मग तुम्ही मला असा प्रश्न का विचारला? का म्हणालात की माझी शेवटची इच्छा पूर्ण केली जाईल म्हणून? त्यापेक्षा तुम्ही मला मृत्यूदंड द्या। हे ऐकून जेलरच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्याला त्या मुलाबद्दल वाईट वाटले, जो कायमचा या जगातून जाणार होता आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती। जेलर म्हणाला, आम्ही तुझं लग्न कसं करू शकतो? हे शक्य नाही। त्यावर मुलगा म्हणाला की जर हे लग्न शक्य नसेल तर किमान माझ्या इच्छेचा आदर केला जावा। ही फक्त एका रात्रीचीच गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ती आठवण एक महत्त्वाचा भाग असे। जेलर मात्र गोंधळून गेला। तो त्या मुलाच्या इच्छेला समजू शकत होता, पण त्याला काय करावं हे कळत नव्हतं। पण नियम आणि कायद्यांच्या चौकटीत अडकलेला जेलर काहीच निर्णय घेऊ शकत नव्हता। इरफान कुरेशीने जेलरला सांगितले की मी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही माझं लग्न लावून द्या, पण मी एकच गोष्ट सांगतो, तुम्ही ही बातमी पसरवा आणि माझ्या घराजवळच्या मशिदीत जाऊन जाहीर करा। उद्या जुम्माचा दिवस आहे। तुम्ही मशिदीत जाऊन जाहीर करा की माझं नाव इरफान कुरेशी आहे। मी जेलमध्ये बंद आहे। मला 2 दिवसांनी फाशी दिली जाणार आहे। माझी एक शेवटची इच्छा आहे। जर कोणाला माझ्या शेवटच्या इच्छेसाठी
माझ्याशी लग्न करायचं असेल आणि एका रात्रीसाठी बायको बनायचं असेल तर ते इथे या ठिकाणी भेटायला यावं. जेलरने ही गोष्ट ऐकून विचार केला आणि मग इरफान कुरेशीची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने मशिदीत जाऊन जाहीर केलं, या भागातील सगळ्यांना माहिती आहे की इरफान कुरेशी नावाचा कैदी जेलमध्ये बंद आहे आणि 2 दिवसांनंतर त्याला फाशी दिली जाणार आहे. जर कोणाला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची असेल आणि एका रात्रीसाठी त्याची बायको बनायचं असेल तर ते जेलमध्ये येऊ शकतात. शेवटी दुपारी जुम्माची नमाज अदा करण्यात आली आणि ऐलान करण्यात आले, पण संध्याकाळपर्यंत कोणताच प्रतिसाद आला नाही. सगळ्यांना वाटलं की ही एक बकवास मागणी आहे जी कोणीही पूर्ण करू शकत नाही. परंतु संध्याकाळ होताच एका मुलीने नवरीच्या पोशाखात स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावली. ती म्हणाली की आज दुपारी आमच्या मोहल्ल्यातील मशिदीत जाहीर करण्यात आलं होतं की इरफान कुरेशी नावाचा एक कैदी आहे जो जेलमध्ये बंद आहे आणि ज्याला 2 दिवसांनी मृत्यूदंड दिला जाणार आहे. त्याची लग्न करण्याची शेवटची इच्छा आहे. ही बातमी ऐकून मी इथे आली आहे. मी इरफान कुरेशी सोबत लग्न करायचं ठरवलं आहे. हे ऐकून पोलीस आणि जेलर चकित झाले. ही अनोखी घटना सगळ्यांना विचार करायला भाग पाडत होती. खरंच एका कैद्याची अशी शेवटची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते का? ती मुलगी आपल्यासोबत इमाम साहेबांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आली होती. तिच्या नवरीच्या पोशाखाकडे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या आणि तिच्या बोलण्याने सगळे चकित झाले होते. एका महिला पोलिसाने इमाम साहेबांना इशारा केला आणि त्यांना दुसऱ्या केबिनमध्ये नेऊन विचारलं, ही मुलगी कोण आहे आणि ती इथे का आली आहे? इमाम साहेब म्हणाले की मला काहीच माहीत नाही. ही मुलगी संध्याकाळी अचानक आमच्या मशिदीत आली आणि म्हणाली की दुपारी इरफान कुरेशी बाबत जो ऐलान झाला त्याबद्दल ती त्यांच्याशी लग्न करण्याशी इच्छुक आहे. त्यामुळे तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन चला. इमाम साहेब हे त्याच मशिदीचे इमाम होते जिथे हा ऐलान करण्यात आला होता. हे पोलीस महिलांनी ऐकल्यानंतर म्हणाली की तुम्हाला हे समजलं पाहिजे होतं. तुम्ही तिला समजावलं का नाही? ही मुलगी अजून खूप लहान आहे आणि तिला याबाबत फारशी समज नाही. इमाम साहेब म्हणाले की मी तिला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिला सांगितलं की तू अजून खूप लहान आहेस. तो फक्त एका दिवसासाठी बायको बनायला इच्छुक आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला फाशी दिली जाईल. तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. तुझं पुढे काय होईल? मात्र त्या मुलीने ठामपणे उत्तर दिलं, इमाम साहेब, मला सगळं समजतं. त्यामुळेच मी तुम्हाला मदतीसाठी विनंती करत आहे. माझी इच्छा आहे की मी इरफान कुरेशी सोबत लग्न करावं. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. इमाम साहेब तिच्या दृढ इच्छाशक्तीवर थोडं चकित झाले. त्यांनी विचार केला की ही मुलगी खरंच अशा मोठ्या पावलासाठी तयार आहे का? मग त्यांनी तिला विचारलं की जर तू खरोखरच मनापासून हे करत असशील तर मी तुला मदत करायला तयार आहे, पण तुला तुझ्या आयुष्याचाही विचार करायला हवा. मुलगी म्हणाली की मी माझ्या इच्छेसाठी पूर्णपणे तयार आहे. इमाम साहेब, फक्त मला लग्नासाठी घेऊन चला. हे ऐकून इमाम साहेबांनी विचार केला की ही एक अनोखी आणि अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण इमाम साहेबांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. त्यांनी पुन्हा एकदा त्या मुलीच्या डोळ्यात पाहिले जिथे ठामपणा आणि प्रेमाची झलक दिसत होती. इरफान कुरेशी सोबत माझं लग्न लावून द्या, त्या मुलीने इमाम साहेबांना सांगितलं. शेवटी इमाम साहेब त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले होते. हे सर्व ऐकून महिला पोलीस कर्मचारी सर्व काही समजून गेली. त्या महिला पोलिसाने त्या मुलीला विचारलं की तू कोण आहेस? तुझं नाव काय आहे? परंतु मुलीने आपली ओळख सांगण्यास नकार दिला. ती म्हणाली की मी इरफान कुरेशीवर खूप प्रेम करते. तो लवकरच या जगातून जाणार आहे. जर मी त्याची शेवटची इच्छा पूर्ण करू शकत नाही तर मी त्याच्यावर खरं प्रेम आहे असं कसं म्हणू शकते? मी त्याच्यासाठी जीव देऊ शकते आणि त्याच्यासाठी मरायलाही तयार आहे. म्हणूनच मी त्याची एका रात्रीसाठी बायको बनायला तयार आहे. तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला,
परंतु ती कोणाचंही बोलणं ऐकायला तयार नव्हती आणि कोणाचंही ऐकत नव्हती. नियमानुसार पोलिसांनी ठरवलं की त्या मुलीचे लग्न इरफान कुरेशी सोबत त्याच जेलमध्ये लावून दिलं जाईल. जेलर साहेबही या अनोख्या परिस्थितीबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनला आले. महिला पोलीस कर्मचारी त्या मुलीला घेऊन जेलमध्ये गेली, जिथे इरफान कुरेशी बंद होता. जेलरने या गोष्टींचा विचार केला आणि लग्नाच्या तयारीला लागले. इरफान कुरेशीची शेवटची इच्छा होती की तो त्या मुलीसोबत त्याच जेलमध्ये एक रात्र घालवे. सर्व लग्नाच्या तयारी जेलच्या आतच करण्यात आल्या. शेवटी त्या दोघांचं लग्न लावण्यात आलं. लग्न संपल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी परतले, ज्यात ती महिला पोलीस कर्मचारीही सामील होती, जिने या अनोख्या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इरफान कुरेशीची आणि त्या मुलीची ही प्रेम कथा आणि त्यामागचं एक विलक्षण उदाहरण ठरली. जेलच्या भिंती आड एका नव्या सुरुवातीकडे त्यांची वाटचाल सुरू झाली होती. इमाम साहेब पण मशिदीत परत निघून गेले, तर जेलर कैद्यांच्या देखभालीत गुंतून गेले. त्यांनी जेलच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या की इरफान कुरेशी आणि त्या मुलीला त्या केबिनमध्ये घेऊन जा, जिथे इरफान कुरेशी होता. जर त्या भागात आणखी कोणतेही कैदी असतील तर त्यांना कुठेतरी दुसरीकडे हलवा. त्या जागेभोवती कोणताही दुसरा व्यक्ती असू नये. जेलरच्या या आदेशानुसार त्या केबिनमध्ये फक्त इरफान कुरेशी आणि त्याची बायको असणार होती, कारण त्याला त्याच्या बायकोसोबत ती रात्र तिथे घालवायची होती. अनेक जण या संपूर्ण प्रसंगाने थक्क झाले होते. त्यांना वाटत होतं की ती मुलगी वेडी आहे, जी फक्त एका रात्रीसाठी बायको बनली आहे. काहींना असंही वाटत होतं की ती तिथे राहू शकणार नाही आणि कदाचित काही वेळात ती बाहेर जाण्यासाठी आवाज देईल. जेलरने आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या, जर ती मुलगी काही वेळात बाहेर येण्यासाठी आवाज देईल तर तिला जाऊ द्या. लग्न पूर्ण झाल्यानंतर काही पोलिसांनी त्या मुलीला इरफान कुरेशीच्या केबिनमध्ये नेलं, जिथे तो कैदेत होता. तिथे पोहोचल्यावर जेलचे अधिकारी इजाज अली साहेब म्हणाले की जर ती मुलगी काही वेळाने आवाज देईल तर तिला या केबिनचं दार उघडून द्या आणि तिला बाहेर जाऊ द्या. हे सांगून इजाज अली साहेब आपल्या केबिनमध्ये परत निघून गेले आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागले. इरफान कुरेशी आणि त्याची बायको त्या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी तयार होते, जो त्यांच्यासाठी अमूल्य होता. जेलच्या आजच्या वातावरणात थोडा गूढपणा होता, पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे खरंच आंधळे प्रेम आहे का, की फक्त एका कैद्याच्या शेवटच्या इच्छेशी जोडलेलं एक क्षणिक समाधान आहे. इजाज अली साहेब जेव्हा इरफान कुरेशीच्या केबिनजवळ पोहोचले तेव्हा त्यांना विचार आला की या जगात किती प्रकारचे लोक असतात. ही मुलगी शिकलेली आहे, सगळं जाणून आहे, तरीही फक्त एका रात्रीसाठी बायको बनायला तयार आहे. हे कोणत्या प्रकारचं आंधळं प्रेम आहे. इजाज अली साहेब पण विचारात हरवले होते. तेव्हा त्यांना चिंता वाटली की ती मुलगी थोड्या वेळात पळून तर जाणार नाही ना. हे विचार करता करता त्यांची नजर घड्याळाकडे गेली आणि त्यांना जाणवलं की रात्र खूप झाली होती. आता त्यांचा कामाचा वेळ संपला आहे, त्यामुळे त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी पोहोचून त्यांनी थोडी विश्रांती घ्यायला सुरुवात केली. दरम्यान दुसऱ्या बाजूला इरफान कुरेशी आणि त्याची बायको सकीना त्या क्षणाचा आनंद घेत होते. काही वेळाने सकीनाने आवाज दिला. तिचा आवाज ऐकून एका कॉन्स्टेबलने लगेचच त्यांच्याकडे गेला, कारण इजाज अली साहेबांनी आधीच आदेश दिला होता की जर ती मुलगी बाहेर जाऊ इच्छित असेल तर तिला जाऊ द्या. कॉन्स्टेबल सकीनाकडे गेला आणि विचारलं की तुम्हाला काही हवंय का. सकीनाने उत्तर दिलं की मला थोड्या वेळासाठी बाहेर जायचं आहे. कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला समजलं की इजाज अली साहेब आता घरी गेले आहेत. कॉन्स्टेबलने सकीनाला समजावलं की ती बाहेर जाऊ शकते, पण परत येऊ शकत नाही. मात्र सकीनाने सांगितलं की मी फक्त एका रात्रीसाठी इरफान कुरेशी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मला जायचं आहे. तुम्ही मला खरंच जाऊ द्याल का. कॉन्स्टेबलने उत्तर दिलं की तुम्ही एकदा बाहेर गेलात तर परत येऊ शकत नाही.
तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हे ऐकून सकीना बोलली की ठीक आहे, मी थोड्या वेळाने जाते. इरफान कुरेशी आणि सकीनासाठी तो क्षण खूप महत्त्वाचा होता. ते त्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यास तयार होते. जेलच्या आतलं वातावरण मात्र पुन्हा एकदा गंभीर झालं होतं. पण इरफान आणि सकीनासाठी तो क्षण त्यांच्या प्रेमाचा एक नवा आरंभ होता. जेव्हा सकीनाने पुन्हा आवाज दिला तेव्हा तो कॉन्स्टेबलच्या कानावर पडला आणि कॉन्स्टेबल पटकन त्या केबिनकडे गेला. पण त्या खोलीत अंधार होता, कारण इजाज अली साहेबांनी इरफान आणि सकीनासाठी दिलेल्या खोलीतील लाईट्स बंद ठेवली होती. कॉन्स्टेबलने आपली टॉर्च चालू केली आणि पाहिलं की इरफान कुरेशी गादीवर शांतपणे झोपलेला आहे आणि त्याचे तोंड भिंतीकडे आहे आणि सकीना त्याच्या जवळ उभी आहे. मित्रांनो, जेव्हा सकीना जेलमध्ये आली होती तेव्हा ती बुरख्यात आली होती आणि आत्ताही ती बुरख्यातच उभी होती. कॉन्स्टेबलने विचारलं की काय झालंय, तुम्ही आवाज का देत आहात? सकीनाने उत्तर दिलं की मला बाहेर जायचं आहे, मला माझ्या घरी जायचं आहे, कृपया मला इथून बाहेर काढा. कॉन्स्टेबल गोंधळला, कारण सकीनाकडे अजून थोडा वेळ होता. ती अजून राहू शकत होती. पण त्याला इजाज अली साहेबांनी दिलेले आदेश आठवले की सकीना बाहेर जायचं म्हणत असेल तर तिला बाहेर जाऊ द्यावं. त्यामुळे कॉन्स्टेबलने तिला बाहेर जाऊ दिलं. त्याने हळूच कुलूप उघडलं आणि सकीना बाहेर निघाली. सकीना बाहेर पडताच कॉन्स्टेबलने पुन्हा कुलूप बंद केलं. त्यावेळेस इरफान कुरेशी आपल्या नवरदेवाच्या कपड्यांमध्ये गादीवर शांतपणे झोपलेला होता. सकीना बाहेर पडल्यावर कॉन्स्टेबल म्हणाला की तू मला गोंधळलेली वाटत आहेस आणि असं वाटत आहे की तू खूप अस्वस्थ आहेस. सर्व काही ठीक तर आहे ना? पण तू हा निर्णय घेण्याआधी नीट विचार करायला हवा होता. तुझ्या या पावलाचा अर्थ काय आहे हे तुला पहिलेच समजून घ्यायला हवं होतं. पण मित्रांनो, सकीनाने फक्त डोकं हलवलं आणि ती तिथून निघून गेली. कॉन्स्टेबलने पुन्हा कुलूप लावले आणि आपल्या कामाकडे परतला. अशा प्रकारे इरफान कुरेशी आणि सकीनाची कथा एका अनोख्या वळणावर पोहोचली, जिथे प्रेम, त्याग आणि अदम्य इच्छांची टक्कर सुरू होती. कॉन्स्टेबलने सकीनाला बाहेर जाऊ दिलं आणि त्या रात्रीचं नाट्यपूर्ण वातावरण शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच जेलर साहेबांना जेलमधून एक फोन आला. फोन उचलताच जेलरच्या कानावर जी बातमी आली तिने त्यांचं काळीज धडधडू लागलं. ती बातमी इतकी गंभीर होती की एका क्षणातच जेलरचा चेहरा पांढरा झाला. त्यांना वाटलं जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यांनी वेळ न गमावता लगेचच गाडी काढली आणि जेलकडे धाव घेतली. जेलमध्ये पोहोचताच ते थेट इरफान कुरेशीच्या खोलीपर्यंत गेले आणि कॉन्स्टेबलला तात्काळ कुलूप उघडण्याचा आदेश दिला. कॉन्स्टेबलने कुलूप उघडलं आणि जेलर साहेबांनी आत पाऊल टाकलं. त्यांनी पाहिलं की खोलीत कोणी झोपलेलं आहे. त्यांनी आवाज देत त्या व्यक्तीला हलवण्याचा प्रयत्न केला, पण जसजसं त्या व्यक्तीने हालचाल केली तसतसं जेलर साहेब थक्क झाले. ती व्यक्ती इरफान कुरेशी नव्हती, तर सकीना होती, जी इरफान कुरेशीच्या कपड्यांमध्ये झोपलेली होती. हे दृश्य पाहून संपूर्ण जेल हादरून गेलं. जेलर साहेबांना जी बातमी कळाली होती ती अगदी सत्य होती की इरफान कुरेशी फरार झाला आहे आणि त्याच्या जागी सकीना झोपलेली आहे. प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले आणि जेलर साहेब तर पूर्णपणे स्तब्ध झाले. ही स्थिती अत्यंत नाजूक बनली होती, कारण ज्या कैद्याला 2 दिवसांनंतर फाशी होणार होती तो कैदी कोणत्या तरी युक्तीने जेलमधून पळून गेला होता. आता मोठा प्रश्न असा होता की इरफान कुरेशीने सकीनाला फसवून स्वतः पळून जाण्याची संधी कशी मिळवली, की सकीनाने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली, की हा कॉन्स्टेबलचा निष्काळजीपणा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इरफान कुरेशी आत्ता कुठे गेला असे. या सर्व प्रश्नांमुळे संपूर्ण जेलमध्ये हाहाकार उडाला होता आणि प्रत्येक जण त्या घटनेच्या परिणामाबद्दल विचार करत होते. या घटनेमुळे जेल प्रशासन आणि कायद्याच्या यंत्रणेतील संघर्ष निर्माण झाला होता. ही संपूर्ण घटना जेल प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि बदनामीची बाब ठरली. ज्या जेलरने एका कैद्याच्या शेवटच्या इच्छेसाठी जेलच्या आत लग्न घडवून आणलं
तो आता स्वतः मोठ्या अडचणीत सापडला होता. इरफान कुरेशी, ज्याला 2 दिवसांनी फाशीची शिक्षा होणार होती, तो जेलमधून पळून गेला होता आणि ही बातमी बाहेर जाण्यापूर्वी त्याला पकडणं अत्यावश्यक बनलं होतं. कायद्यामंत्र्यांचा फोन आल्यावर जेलरची जबाबदारी आणखी वाढली. मंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की ही बातमी कोणत्याही परिस्थितीत माध्यमांपर्यंत पोहोचता कामा नये आणि इरफान कुरेशीला लवकरात लवकर पकडून परत जेलमध्ये आणलं जावं. जेलरने तातडीने पोलीस दलाला सूचित केलं आणि चौफेर इरफानची शोध मोहीम सुरू करण्यात यावी असे आदेश दिले. याच दरम्यान जेलरने सकीनाची चौकशी सुरू केली. सकीना, जी इरफानच्या कपड्यांमध्ये त्या केबिनमध्ये सापडली होती, तिच्याकडून जेलरने सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. जेलरने विचारलं की तू इरफानला पळून जाण्यात कशी मदत केली. यावर सकीनाने सांगितलं की जेव्हा मी लग्नासाठी आले तेव्हा माझ्याकडे आणलेले काही कपडे होते. इरफानने तेच कपडे घातले आणि सकाळी जेव्हा मी जाण्याचे बोलले तेव्हा तो माझे कपडे आणि बुरखा घालून पळून गेला. जेलरने तिला अजून काही प्रश्न विचारले, पण सकीना स्पष्ट उत्तर देण्याचं टाळत होती. आता परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती, कारण इरफान कुरेशीचं फरार होणं फक्त जेलरच्या नोकरीलाचाच प्रश्न नव्हता, तर त्याच्या प्रतिष्ठेलाही मोठा धोका निर्माण करत होता. आता मोठा प्रश्न असा होता की इरफान कुरेशीला पुन्हा पकडता येईल की नाही आणि सकीनाला या कटात सहभागी असल्यामुळे शिक्षा होईल की नाही. जेलर इजाज अलीने तिला अनेक प्रश्न विचारले आणि धमक्या दिल्या, पण सकीना शांतपणे हसत म्हणाली की प्रेम आणि त्यागाचं महत्त्व प्रत्येकाला कळत नाही साहेब. तुमचं काय होईल याची चिंता तुम्ही करा. मी माझं ठरवलेलं काम केलं आहे. सकीनाच्या या उत्तराने जेलर आणखीन संतापला, पण त्याच वेळी त्याच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर सुरू होतं. आता इरफान कुरेशीचा शोध घेणं ही फक्त एका कैद्याला पकडण्याची गोष्ट राहिली नव्हती, तर ती एक प्रतिष्ठेची लढाई बनली होती. सकीना पुढे म्हणाली की हो, मी इरफान कुरेशीला पळवण्यात मदत केली, पण त्याने काहीही गुन्हा केलेला नाही. तो निर्दोष होता आणि म्हणूनच मी त्याला साथ दिली. त्याला निरापराधपणे फाशीची शिक्षा दिली जात होती आणि म्हणूनच मी त्याचं समर्थन केलं. मी तेच केलं जे मला योग्य वाटलं. आणि साहेब, तो परत येणार आहे. एका महत्त्वाच्या कामासाठी तो बाहेर गेला आहे. ते करून तो उद्या परत येईल. तुम्ही काळजी करू नका. सकीनाने शांतपणे उत्तर दिलं. जेलर इजाज अलीचा राग आता आणखीन वाढला होता. तो सकीनाच्या हसऱ्या चेहऱ्याला आणि आत्मविश्वासाला पाहून चकित झाला. त्याला हे समजत नव्हतं की या मुलीला एवढं धाडस आलं तरी कसं. जेलर अजून अधिक रागाने तिला म्हणाला की तुला माहीत आहे का, तू किती मोठी चूक केली आहेस. जर इरफान कुरेशी पकडला गेला नाही तर तुला देखील शिक्षा भोगावी लागेल. आता सांग, त्याने पळून जाण्याची योजना कुठे केली होती. पण सकीनाचा चेहरा अगदी शांत होता. तिने ठामपणे उत्तर दिलं, मी जे केलं ते माझ्या हृदयाच्या आवाजाप्रमाणे केलं. इरफान कुरेशी निर्दोष आहे आणि मी त्याच्या बरोबर आहे आणि सदैव राहील. मला माझ्या प्राणांची चिंता नाही. तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण मी त्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकते आणि मी तेच केलं. जेलर आणि पोलीस अधिकारी ही गोष्ट ऐकून चकित झाले. सकीनाच्या आत्मविश्वासाने त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे केले होते. आता प्रश्न हा होता की इरफान कुरेशी कुठे गेला आणि तो खरोखरच निर्दोष होता का, किंवा सकीना त्याला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहे का. सकीनाची ही कथा ऐकून जेलर इजाज अली एक क्षण थांबला. त्याच्या मनात सकीनाच्या शब्दांतील लपलेली सत्यता आणि आत्मविश्वासाने त्याला गोंधळात टाकलं. त्याला मनात विचार आला की जर सकीनाला विश्वास आहे की इरफान कुरेशी परत येईल तर त्यात काही सत्यता असू शकते का, किंवा हे सर्व फक्त एक योजना आहे. इजाज अली सकीनाकडे रागाने पाहून म्हणाला, तुझ्या शब्दांचा काहीही अर्थ नाही. जर इरफान कुरेशी उद्या संध्याकाळपर्यंत परत येणार तर तो कुठे गेला, आणि जर तो निर्दोष होता तर त्याने पळून जाण्याचा मार्ग का स्वीकारला. सकीना शांत राहिली
आणि तिच्या शब्दांची सुस्पष्टता दाखवत ती म्हणाली की मी जे सांगितलं तेच सत्य आहे. इरफान कुरेशी एक असं काम करण्यासाठी गेला आहे जे त्याला करणं अत्यंत गरजेचं होतं. तो परत येईलच आणि आपली जबाबदारी पार पाडेल. मी त्याला वाचवण्यासाठी पळवून लावलेलं नाही, तर त्याचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला पाठवलं आहे. जेलर इजाज अलीला कळत नव्हतं की सकीना बोलत होती त्यावर विश्वास ठेवावा की नाही. तिच्या बोलण्यात एक विचित्र रहस्य होतं, पण तिचा आत्मविश्वास त्याला अस्वस्थ करत होता. इजाज अली विचारतो की जर इरफान कुरेशी खरंच परत आला तर हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होईल. इरफान कुरेशीच्या परत येण्याच्या अपेक्षेने जेलर गोंधळून गेला होता आणि त्याला या संपूर्ण कथेमागील सत्य जाणून घ्यायचं होतं. सकीना इरफान कुरेशीला भाऊ म्हणत असल्याचे विचार त्याच्या मनाला सतत टोचत होते. लग्न झाल्यानंतरही ही त्याला भाऊ का म्हणत होती हे त्याला कळत नव्हतं. सकीनाच्या या विचित्र वागणुकीमुळे आणि आत्मविश्वासामुळे जेलर अधिकच अस्वस्थ झाला होता. इजाज अली विचारात पडला की सकीना फक्त वेळ घालवण्याचा आणि पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न तर करत नाही ना. ते परत सकीनाकडे गेले आणि कठोर आवाजात म्हणाले की सकीना, ही तुला शेवटची चेतावणी आहे. जर तू खरं सांगितलं नाहीस आणि जर इरफान कुरेशी उद्या संध्याकाळपर्यंत परत आला नाही तर तूही मोठ्या संकटात सापडशील. तरीही सकीना हळू आवाजात म्हणाली की जेलर साहेब, मी जे सांगितलं तेच खरं आहे. इरफान कुरेशी उद्या संध्याकाळपर्यंत परत येईल. तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास नाही, पण तो परत आल्यावर तुम्हाला त्याच्या निरपराधीपणाचा पुरावा मिळेल. जेलर इजाज अलीला आणखीनच संशय आला की हे सगळं एक मोठं कट कारस्थान आहे. त्याने आपल्या काही विश्वासू अधिकाऱ्यांना आदेश दिले की सकीनावर कठोर नजर ठेवावी आणि तिला कुठेही जाण्याची परवानगी देऊ नये. इजाज अली विचार करत होता की जर एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे तर तो पुन्हा परत का येईल. हे सगळं फक्त वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न असावा किंवा खरोखरच यात काहीतरी मोठा कट आहे. आता जेलरकडे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता की तो वाट पाहावा. सकीनाने खोल श्वास घेतला आणि इजाज अलींच्या डोळ्यात पाहत म्हणाली की इरफान कुरेशीवर 2 खुनांचे जे आरोप आहेत ते खोटे आहेत. तुम्ही त्याच्या डोळ्यात कधीही अपराधीपणा पाहिला आहे का? त्याच्या चेहऱ्यावर कधी गुन्हेगार असल्याची भावना दिसली आहे का? जर तुम्हाला खरंच त्याची मदत करायची असेल तर तुम्हाला त्याच्या निरपराधीपणावर विश्वास ठेवावा लागेल. इजाज अलीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, पण कोर्ट आणि पोलिसांच्या चौकशीत हे सिद्ध झालं आहे की ते दोन्ही खून इरफान कुरेशीनेच केले आहे. त्याच्या विरोधात साक्षीदार आणि पुरावे आहेत. मग मी त्याला कसा निर्दोष मानू? सकीनाने शांतपणे आणि ठाम स्वरात उत्तर दिले की जे पुरावे आणि साक्षीदार दाखवले गेले आहेत ते सगळे खोटे आहेत. इरफान कुरेशीला फसवलं गेलं आहे. तो एका मोठ्या कटाचा बळी ठरला आहे आणि ज्यांनी हा कट रचला आहे ते खूप शक्तिशाली लोक आहेत. इजाज अलीच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. त्याने पुन्हा विचारलं, पण तुला इतक्या खात्रीने कसं माहीत आहे की इरफान कुरेशी निर्दोष आहे आणि ते लोक कोण आहेत ज्यांनी त्याला फसवलं आहे? सकीनाने उत्तर दिलं की मी त्याला त्याच्या लहानपणापासून ओळखते. इरफान कुरेशी कधीही कोणाला नुकसान पोचू शकत नाही. तो नेहमीच दुसऱ्यांना मदत करणारा माणूस आहे आणि ज्यांनी त्याला फसवलं आहे ते इथले काही मोठी लोक आहेत. इजाज अलीने गंभीर स्वरात म्हटलं की जर हे खरं असेल तर हे प्रकरण एका साध्या केसपुरतं मर्यादित नाही. तू मला सगळं काही सांग. मी पाहतो की यावर काय करता येईल. सकीनाने हळूहळू संपूर्ण कथा सांगायला सुरुवात केली. त्यात इरफान कुरेशी विरोधात रचलेला कट, खोटे पुरावे, खरेदी केलेले साक्षीदार यांचा समावेश होता. इजाज अली पूर्णपणे गोंधळलेला होता. त्याने ठरवलं की तो या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाईल, पण त्याच्याकडे फारसा वेळ नव्हता, कारण इरफान कुरेशीच्या फाशीचा दिवस अवघ्या फक्त 24 तासांवर येऊन ठेपला होता. जेलर साहेबांच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती स्पष्टपणे दिसत होती. त्यांनी त्या कॉन्स्टेबलला बोलावलं आणि विचारलं की लवकर सांग,
ही सकीना आहे की इरफान कुरेशी? तुला असा कामावरून काढून टाकीन. कॉन्स्टेबलने हलक्या आवाजात उत्तर दिलं की सर, ही सकीना आहे की इरफान कुरेशी मला कळालंच नाही. तोंड भिंतीकडे होतं आणि बाहेर जाण्याच्या वेळेस बुरखा घातला होता, त्यामुळे हे सर्व काही झालं. जेलर संतापून म्हणाला की हे कसं शक्य आहे? एका मुलीमध्ये आणि मुलामध्ये तुला फरक कळाला नाही? आता मी काय उत्तर देणार की एका रात्रीसाठी खोलीत बंद ठेवण्याची परवानगी कशी दिली गेली? आपल्या सुरक्षेचं काही महत्त्व आहे की नाही? सर्व पोलीस कर्मचारी इकडे तिकडे धावू लागले. तुरुंगात गोंधळ उडाला. जेलरने तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं आणि म्हणाला की इरफान कुरेशीला शोधण्यासाठी शक्य ते सगळं करा. त्याला कोणत्याही परिस्थितीत परत आणलंच पाहिजे, नाहीतर आपण सगळे एका मोठ्या संकटात सापडू. दरम्यान सकीना स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. तिला माहीत होतं की इरफान कुरेशीचं आयुष्य धोक्यात आहे. तिने जेलरला म्हटलं की सर, मी तुम्हाला सांगू शकते की तो कुठे गेला आहे, पण आधी तुम्हाला माझं बोलणं ऐकावं लागेल. जेलरने तिच्याकडे रोखून पाहत विचारलं, तुझ्याकडे काही पुरावा आहे का की तू त्याला पळून जाण्यास मदत केली नाहीस? तुमच्या या बनावट लग्नामुळे आमची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. सकीना म्हणाले की हो, मी त्याला पळून जाण्यास मदत केली, पण यामागे एक मोठं कारण आहे. मला माहीत आहे की ज्यांनी त्याला फसवलं आहे ते त्याचे जीव घेण्याचे प्रयत्न करतील. जेलरने आपल्या कठोरतेत थोडा मऊपणा आणला आणि म्हणाला की ठीक आहे, सांग तो कुठे आहे आणि तो का पळाला आहे. सकीनाने हळूहळू पूर्ण कथा सांगायला सुरुवात केली. जेलर म्हणाला की म्हणजे तू म्हणतेस की तो आपला जीव वाचवण्यासाठी पळाला आहे, पण आम्हाला त्याला परत आणावंच लागेल. सकीनाने उत्तर दिलं की तो लवकरच परत येईल. मला खात्री आहे. त्याला माहीत आहे की त्याला स्वतःला निरपराधी सिद्ध करायचं आहे आणि तो ते नक्कीच करेल. जेलरने थोडा विचार करत म्हटलं की ठीक आहे, पण जर तो आला नाही तर तुझ्या अडचणी वाढतील. तू जे केलं आहेस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. यावर सकीनाने धैर्यपणे स्वरात उत्तर दिलं की मला माहीत आहे, मी जे केलं ते योग्य होतं. मी माझ्या नवऱ्याचा पाठिंबा देईन, मग काहीही झालं तरी चालेल. जेलरने पुन्हा आपल्या कॉन्स्टेबलला आदेश दिला, तात्काळ सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करा. इरफान कुरेशीला शोधणं आपली प्राथमिकता आहे. तुरुंगात आता गोंधळ अधिकच वाढला होता. सर्वजण एकमेकांना विचारत होते की इरफान कुरेशी कुठे जाऊ शकतो आणि प्रत्येकजण आपापली मतं मांडत होते. पण सकीनाच्या मनात आशा होती की इरफान लवकरच परत येईल आणि स्वतःची निरपराध सिद्ध करेल. दरम्यान सकीना जेलर साहेबांशी बोलत होती की अचानक जेलरने ऐकलं की सकीना इरफान कुरेशीचा उल्लेख भाऊ म्हणून करत होती. तो आश्चर्यचकित झाला आणि विचारलं की तू म्हणाली होतीस की तू त्याच्यावर प्रेम करतेस, तुम्हा दोघांचं लग्नही झालं आहे, मग तू त्याला भाऊ का म्हणतेस? खरं खरं सांग, नेमकं प्रकरण काय आहे? आणि हेही सांग की इरफान कुरेशी आत्ताच्या घडीला कुठे आहे? तो खरंच तुझा भाऊ आहे का? सकीना थोडी शांत होत म्हणाले की नाही, तो माझा सक्का भाऊ नाहीये. तो माझा आत्याचा मुलगा आहे आणि आमच्या लग्नानंतर तो माझा नवरा झाला आहे, म्हणूनच मी त्याला भाऊसारखं संबोधते. पण मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो उद्या संध्याकाळपर्यंत नक्कीच परत येईल. सकीना वारंवार सांगत होती, इरफान कुरेशी उद्या संध्याकाळपर्यंत परत येईल आणि स्वतःला जेलरच्या ताब्यात देईल. पण जेलर साहेबांना सकीनाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. इजाज अलीच्या मनात विचार येत होता की सकीना खोटं बोलत आहे. त्याने मनाशीत म्हटलं की इरफान कुरेशी सारखा चतुर माणूस जो तुरुंगातून चुपचाप पळून गेला, तो स्वतःच मृत्यूच्या तोंडात परत कसा येईल? जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा तो अगदी निरागस वाटत होता, जणू त्याला काहीच माहीत नाही. पण त्याने इतक्या चालाकीने तुरुंग फोडले की कोणालाही कळालं नाही. अली साहेब वारंवार सकीनाला प्रश्न विचारत होता, इरफान कुरेशी कुठे आहे, खरं खरं सांग. पण सकीना काहीही सांगायला तयार नव्हती. ती एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणत होती की उद्या संध्याकाळपर्यंत इरफान कुरेशी परत येईल आणि स्वतःला तुमच्याकडे समर्पित करेल. तेव्हा तुम्हाला कळेल की तो अपराधी नाही आणि सगळी सत्यता समोर येईल. पण सकीनाच्या बोलण्यात काहीतरी असं होतं
जे जेलरला खटकत होतं. जेव्हा ती वारंवार इरफान कुरेशीचा उल्लेख भाऊ म्हणून करत होती तेव्हा अली साहेबांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. ते विचार करत होते की इरफान कुरेशी तिचा नवराच आहे, मग ती त्याला भाऊ का म्हणते. तिच्या तोंडून पुन्हा पुन्हा भाऊ हा शब्द का निघत होता. आणि नुकतीच त्यांचं लग्न झालं आहे. इरफान कुरेशी आता तिचा नवरा आहे. या सगळ्यांमुळे जेलरला सकीनाच्या बोलण्यावर संशय अधिकच वाढत गेला. सकीना पुढे म्हणाली की मी लहानपणापासून इरफान कुरेशीला भाऊ म्हणते, म्हणूनच माझ्या तोंडातून वारंवार भाऊ हा शब्द निघतो. पण आता जेलर इजाज अली साहेबांना सत्य जाणून घेण्याची अत्यंत उत्सुकता वाटत होती. इजाज अलीने सकीनाला विचारलं की तू मला खरं खरं सांग, इरफान कुरेशीचं सत्य खरं काय आहे. सकीना काही वेळ शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली की तुम्ही सत्य ऐकाल पण तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. इजाज अली म्हणाला की नाही, तू खरं खरं सांग, मी विश्वास ठेवी. जर काही सत्य असेल तर मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करीन. सकीनाच्या आवाजात दुःख होतं. ती म्हणाली की जर तुम्हाला मदत करायची असती तर 2 दिवसांनी त्याच्या फाशीची तयारी केली नसती. तुम्हाला दिसलं नाही का की इरफान कुरेशी निर्दोष आहे. त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिसलं नाही का की त्याचा निरागसपणा, त्याच्या चेहऱ्यावरून तो तुम्हाला गुन्हेगार वाटत होता का. इजाज अली थोडा वेळ शांत राहिला, कारण इरफान कुरेशीवर 2 खुनांचे आरोप होते आणि हे आरोप इतके ठोस होते की न्यायालयानेही त्याला दोषी ठरवलं होतं. पण सकीना ठामपणे म्हणाली की इरफान कुरेशीवर 2 खुनांचे आरोप आहेत, पण तुम्ही कधी त्याच्या डोळ्यात सत्य आणि निरागसपणा जाणवला नाही का. तुम्हाला विश्वास नाही का की तो निर्दोष असू शकतो. इजाज अली द्विधा मनस्थितीत होता. त्याच्याकडे एकीकडे न्यायालयाचा निर्णय होता आणि दुसरीकडे सकीनाच्या डोळ्यातून झळकणारा विश्वास. सकीनाच्या बोलण्याने इजाज अलीला जाणवलं की ती काहीतरी लपवत आहे. कदाचित इरफान कुरेशीचं सत्य खूप खोल आहे, जे त्याला सांगितलं गेलं नव्हतं. इजाज अलीने पुन्हा विचारलं की तू मला खरं सांग, मला विश्वास ठेवता येईल असं सांग, आणि जर इरफान कुरेशी निर्दोष असेल तर मी त्याला मदत नक्कीच करीन. मला फक्त इतकंच सांगण्यात आलं होतं की तो फाशीची शिक्षा झालेला कैदी आहे आणि त्याला अमुक तारखेला फाशी दिली जाणार आहे. मला माहीत नव्हतं की त्याने नेमकं काय केलं आहे. नंतर कळलं की त्याच्यावर 2 खुनांचे आरोप आहेत आणि त्यासाठीच त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पुरावे सादर केले. न्यायालयाने ते योग्य मानले आणि त्याला दोषी ठरवलं. हीच माहिती मला खरी असेल असं वाटत होतं. सकीनाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली की हे खरं नाही, खरं काहीतरी वेगळंच आहे. इजाज अली लक्षपूर्वक ऐकू लागला आणि सकीनाने सत्य उघड करायला सुरुवात केली. ती म्हणाली की इरफान कुरेशी माझ्या चुलत आत्याचा मुलगा आहे आणि तो एकुलता एक मुलगा आहे. आमचं बालपणापासूनच खूप घट्ट नातं होतं. तो नेहमीच खूप साधा आणि सरळ स्वभावाचा होता. त्याने कधीच कोणाशी भांडण केलं नाही किंवा कोणतं वाईट कृत्य केलं नाही. पण जे 2 खुनांचे आरोप त्याच्यावर ठेवले गेले आहेत ते पूर्णतः खोटे आहेत. इरफान कुरेशीला फसवलं गेलं आहे. त्या खुनांमध्ये त्याचा काहीही हात नाही. पण ज्या लोकांनी खरे गुन्हे केले आहेत त्यांनी पुरावे असे वळवले की इरफान कुरेशी अडकला, तो निर्दोष आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की तो उद्याच्या संध्याकाळपर्यंत परत येईल आणि आपली निरपराधता सिद्ध करेल. इरफान कुरेशी एक नीतिमान आणि धार्मिक स्वभावाचा मुलगा होता. तो नेहमी धार्मिक बाबतीत आघाडीवर असायचा आणि आपल्या आई वडिलांची खूप सेवा करत होता. माझे काका आणि आत्या त्याच्यावर खूप खुश होते. जेव्हा इरफान कुरेशीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा माझ्या वडिलांनी माझं लग्न इरफान कुरेशीसाठी सुचवलं. सकीनाने पुढे सांगितलं की माझ्या वडिलांनी इरफान कुरेशीची आई म्हणजेच माझी आत्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की माझी मुलगी सकीना शिकलेली आहे, सुंदर आहे, तिला धार्मिक आणि दुनियाचं शिकवण मिळाली आहे आणि ती घरकामातही चांगली आहे. इरफान कुरेशी तुझा एकुलता एक मुलगा आहे आणि आता तो तरुण झाला आहे. म्हणून मी विचार करतोय की इरफान कुरेशी आणि सकीनाचं लग्न करून टाकावं.
माझ्या आत्याने यावर उत्तर दिलं की ठीक आहे, मी माझ्या नवऱ्याशी आणि मुलाशी बोलते आणि जर दोघंही होकार देत असतील तर आपण हे लग्न नक्की करू, असं माझ्या आत्याने सांगितलं. काही दिवसांनी आत्याने आपल्या नवऱ्याशी आणि मुलाशी चर्चा केली आणि तेही या नातेसंबंधांसाठी तयार झाले. इरफान कुरेशीने आपल्या आई वडिलांचं म्हणणं मान्य करत म्हणाला की तुम्ही जसं ठरवाल तसंच होईल. या प्रकारे माझं आणि इरफान कुरेशीचं लग्न ठरलं. आधीपासूनच इरफान कुरेशीचा माझ्या घरी येण्या जाण्याचा सवंगडीपणा होता, पण लग्न ठरल्यावर तो अधिक वेळ आमच्याकडे येऊ लागला. कधी कधी तो मला भेटण्यासाठी घरी येत होता. सकीनाचं तिचं पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली. इरफान कुरेशी मला भेटायला आला होता. माझी बहीण स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली होती. जेव्हा ती स्वयंपाकघरात चहा बनवत होती तेव्हा दरवाजावर जोरात टकटक झाल्याचा आवाज आला. तिने चहा तसाच ठेवून दरवाजा उघडायला गेली, कारण ती मला आणि इरफान कुरेशीला त्रास देऊ इच्छित नव्हती. तिने दरवाजाजवळ जाऊन विचारलं की कोण आहे. बाहेरून अनेक पुरुषांच्या आवाजांचा गोंधळ ऐकू आला. त्यात एकाहून अधिक लोक असल्याचं जाणवत होतं. तिने विचारलं की काय काम आहे. वडील घरात नाही. त्यावर त्यांनी संतापून उत्तर दिलं की आमचं तुझ्या वडिलांसोबत काहीही काम नाही. तुम्ही लोकांनी मोहल्ल्यात काय गोंधळ घातलाय. दरवाजा उघडा, नाहीतर आम्ही तोडून आत येऊ. सकीनाने सांगितलं की बाहेरून आलेल्या आवाजांनी मी आणि इरफान कुरेशी दोघंही खोलीतून बाहेर आलो. दरम्यान त्या लोकांनी दरवाजा जोरजोरात ठोठवायला सुरुवात केली. शेवटी जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा मोहल्ल्यातील काही गुंड आत आले आणि रागाने म्हणाले की तुमचं काय चाललंय इथे. बाहेरच्या माणसाला घरात बोलावून असं काही करताय. हे ऐकल्यावर इरफान कुरेशीला खूप राग आला. तो जोराने ओरडत म्हणाला की तुम्ही काय गडबड करत आहात. ही माझी होणारी बायको आहे. पण त्या गुंडांनी काहीच ऐकलं नाही आणि खूपच वाईट साईड बोलू लागले. त्यांनी विचारलं की जर ती तुझी होणारी बायको आहे तर आधीपासूनच इथे का राहत आहेस. सकीनाने पुढे सांगितलं की हे ऐकून सर्वांना खूप राग आला. ती आणि तिची बहीण दोघंही ओरडू लागल्या. मोहल्ल्यातील गुंड अजूनही वाईट साईड बोलत होते आणि त्यांनी इरफान कुरेशीवर हात उचलायला सुरुवात केली. तेव्हा तो इरफान कुरेशीला खूप राग आला होता. पण मी आणि माझ्या बहिणीने कसा बसा मामला शांत केला. आम्ही त्यांना धमकावत सांगितलं की काहीही बोलायचं असेल तर आमच्या आईवडिलांना येऊ द्या. ते आता घरी नाही, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा, नाहीतर परिस्थिती अजून खराब होईल. शेवटी आम्ही त्या गुंडांना तिथून हाकलून दिलं. पण तरीही इरफान कुरेशी खूप रागात होता. मोहल्ल्यातल्या गुंडांनी त्यांच्या होणाऱ्या बायकोबद्दल आणि आमच्या कुटुंबाबद्दल अशा प्रकारे बोलल्याचं त्यांना खूप वाईट वाटलं होतं. त्याच वेळेस मोहल्ल्यातील आणखी काही गुंड तिथे जमा झाले आणि संपूर्ण प्रकरणाचं एक मोठं तमाशामय स्वरूप झालं. सकीना पुढे म्हणाली की कसाबसा आम्ही इरफान कुरेशीला शांत केलं आणि त्यांना समजावलं की रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलू नको. त्यांना घरी पाठवल्यानंतर आई वडील घरी परतले. आम्ही त्यांना संपूर्ण घटना सांगितली. मोहल्ल्यातील गुंड काय काय बोलले आणि कसा तमाशा उभा राहिला होता. हे ऐकल्यानंतर माझ्या घरचे म्हणाले की बाळांनो, अशा गोष्टींमुळे आपली मोहल्ल्यातील अधिक बदनामी होईल. लोक बोलत राहतील आणि गोष्टी अजूनच वाढत जातील. म्हणूनच हा विषय इथेच संपून टाका. जास्त ताण देण्याची गरज नाही. सकीनाने सांगितलं की आई वडिलांनी ठरवलं की या घटनेला अधिक ताण देऊ नये आणि ही गोष्ट तिथेच संपवावी. त्यांनी सांगितलं की या विषयावर कुणाशीही चर्चा करू नका, कारण त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होऊ शकतो. आई वडिलांनी प्रकरण शांत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ही गोष्ट घरातच संपवली गेली. सकीनाने पुढे सांगितलं की काही दिवसांनी इरफान कुरेशी पुन्हा भेटायला आला होता. त्या दिवशी घरी आम्ही दोघं बहिणीच होतो. आई वडील काही कामासाठी बाहेर गेले होते. इरफान कुरेशी तिथून जात होता तेव्हा त्याला वाटलं की घरी थांबून थोडा वेळ भेटून जावं. संध्याकाळची वेळ होती आणि इरफान घरात आला. सकीनाने सांगितलं की मोहल्ल्यातील गुंड पुन्हा आपल्याकडे लक्ष ठेवत होते. तेच गुंड ज्यांनी आधी गोंधळ घातला होता आणि इरफानवर हातही उचलला होता.
पुन्हा सक्रिय झाले होते. मागच्या वेळेस काही कारवाई झाली नाही आणि गोष्ट लपवली गेली होती, त्यामुळे त्यांच्या हिमतीला अधिकच चालना मिळाली होती. या वेळेसही तेच लोक इरफान कुरेशी आणि आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याची संधी शोधत होते. इरफान कुरेशीची घराची उपस्थिती त्यांना पुन्हा चितावणी देणारी ठरली आणि मला जाणवलं की ते लोक काहीतरी वाईट करण्याचा कट रचत आहे. सकीनाने दुःखद शेवट सांगताना पुढे सांगितलं की त्या दिवशी मोहल्ल्यातल्या गुंड्यांनी पुन्हा गोंधळ केला. त्यांनी इरफान कुरेशीला आमच्या घरी पाहिलं आणि पुन्हा वाईट साईड बोलायला सुरुवात केली. इरफान कुरेशी खूपच रागात होता. एकाने गलिच्छ बोलायला सुरुवात केली तेव्हा इरफानने त्याच्यावर हात उचलला. मग भांडण वाढलं आणि त्या गुंडांनी इरफानवर हल्ला केला. आम्ही दोघी बहिणी खूप घाबरलो होतो. आम्ही कोपऱ्यात जाऊन थरथर कापत बसलो होतो. इरफान कुरेशी आणि त्या गुंडांमध्ये हातापाई सुरू झाली होती. त्या झटापटीत इरफान कुरेशीने स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळच पडलेला चाकू उचलला, पण त्यावेळेस त्याला रोखण्यासाठी बहीण लिली पुढे आली. दुर्दैवाने गोंधळात चाकू चुकून लिलीच्या पोटात गेला. आता कथा सांगताना सकीनाचा आवाज भरून आला. लिलीचं रक्त खूप वाहत होतं. तिचा जीव तिथेच गेला होता आणि तिथले गुंड अजूनही इरफानला मारत होते. इरफानला हे देखील कळालं नव्हतं की लिलीचा प्राण गेला आहे. जेव्हा गुंडांनी त्याला वेढले तेव्हा स्वतःचा बचाव करत असताना त्यांच्यापैकी एका गुंडाने चाकूने हल्ला केला. तो चाकू त्या गुंडाच्या पोटाला लागला, ज्यामुळे त्या गुंडाचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मोहल्ल्यात एकच खळबळ उडाली. 2 मृत्यू झाले होते, आधी लिली आणि नंतर एक गुंड. संपूर्ण मोहल्ल्याची लोक गोळा झाली आणि तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस आल्यावर त्यांनी इरफान कुरेशीला अटक केली. त्याच्यावर दोन्ही खुनांचे आरोप लावले गेले आणि त्या गुंडांनी खोटी साक्ष दिली आणि पोलीस व बाकीच्या यंत्रणांना पैसेही खाऊ घातले आणि त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर मोहल्ल्याची लोक त्याला दोषी ठरवू लागले. या घटनेनंतर मला आणि माझ्या कुटुंबाला खूप बदनामीचा सामना करावा लागला. लोक आमच्यावर टीका करू लागले की त्यांच्या मुली चुकीच्या मार्गावर आहे. मात्र खरी सत्यता कोणालाही माहीत नव्हती आणि ही बदनामी कुटुंबासाठी असह्य होती. कोर्टात इरफान कुरेशीने आपली बाजू स्पष्ट केली. त्याने सांगितलं की हो, माझ्या हातात चाकू होता आणि तो चाकू लिलीला लागला, पण ते आत्मसंरक्षण करत असताना अचानक मध्ये आली आणि त्या गुंडांना चाकू मी मारला नाही. तो माझ्यावर चाकूने हल्ला करत होता. तोच चाकू त्याला लागला. तरीही कोर्टाने त्याला दोषी ठरवलं आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. इरफान कुरेशीचे आई वडील नेहमी त्याला जेलमध्ये भेटायला जात होते आणि म्हणायचे की बाळा, आम्ही खूप प्रयत्न केले पण या सर्वांसमोर आम्ही हारलो आहोत. पण इरफान कुरेशी नेहमीच म्हणायचा की जर मी माझं सत्य बाहेर आणलं नाही तर तुमचं काय होईल, सकीनाचं काय होईल, सर्व कुटुंबाची बदनामी आणखीन वाढेल. जेव्हा फाशीचा दिवस जवळ आला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब त्याला शेवटच्या भेटीसाठी आले. सकीना आणि तिच्या आई वडिलांनी इरफानला म्हणाले की बाळा, 2 दिवसांनी तू या जगातून जाशील, पण सकीनाचं काय होईल, तिच्या नावावर लागलेल्या या कलंकाचा आगडोंब कसा थांबेल? तो नेहमीच राहील. जर तू स्वतःचा जीव दिलास तर सत्य कधीही समोर येणार नाही. हे ऐकून इरफान कुरेशीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळून चुकलं की त्याच्या जीवापेक्षाही या कुटुंबाच्या निष्कलंकतेची किंमत अधिक आहे. इरफान विचार करत होता की तो सत्य समोर बांधण्याचं धाडस करू शकेल का, की आपला मृत्यू झाल्यानंतरही त्या निष्पाप मुलीच्या आठवणीने जगत राहील. त्याचं मन अस्वस्थ होतं. हा असा डाग होता जो फक्त इरफानच नाही तर सकीना आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या मनावर कायमचा कोरला गेला होता. सकीना म्हणते की मीही त्यावेळेस तिथेच होते जेव्हा इरफान कुरेशीने लग्नाचा निर्णय घेतला. त्यांनी मला सर्व योजना सांगितली. मला माहीत होतं की त्याने हा निर्णय विचारपूर्वक घेतला असेल. जेव्हा मी ऐकलं की तो माझ्याशी लग्न करायचं म्हणतोय तेव्हा मी लगेचच तयार झाली. मी माझ्या मनाशी ठरवलं होतं की इरफानसाठी मी काहीही करीन.
कारण तो माझ्यासाठी खूप खास होता. सकीनाच्या डोळ्यात एक विचित्र जिद्द दिसत होती, जी तिला आणखी बळकट करत होती. तिला माहीत होतं की इरफानवर जे आरोप झाले आहेत ते खोटे आरोप आहेत. ती त्याच्या निष्कलंकतेला सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकत होती. तिने आपल्या कुटुंबासमोर हे स्पष्ट केलं, मला इरफानची मदत करायची आहे. मी त्याच्यासोबत आहे आणि मला हवं आहे की त्यांनी सत्य समोर आणावं. सकीनाने आपल्या कुटुंबाला सांगितलं की त्यांना इरफानच्या पाठीशी उभं राहायला हवं. तिला खात्री होती की जर त्यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळाला तर कदाचित इरफानला न्याय मिळू शकेल. तिने आपल्या मनाशी पक्क ठरवलं होतं की ती कधीही हार मानणार नाही आणि न्यायासाठी लढत राहील, कितीही अडचणी आल्या तरी. मी माझ्या लग्नाच्या दिवशी स्वतःला नववधू बनण्याचं स्वप्न बघत नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे इरफानची निरापराधिता आणि त्याचं संरक्षण करणं, असं सकीना म्हणाली. सकीनाने आपल्या मनातील गोष्ट व्यक्त केली. फाशीची शिक्षा देण्याआधीच इरफान कुरेशीच्या एका मित्राने आपल्या वडिलांकडे मदतीची मागणी केली. इरफानचा मित्र वकील होता, त्यानेच ती केस लढली होती. तेव्हा वडिलांनी आपल्या ओळखीचा उपयोग करून हा मुद्दा पुन्हा उचलण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मित्राचे वडील शहरातील मोठ्या वकिलांपैकी एक होते. त्यांनी इरफानच्या निर्दोषतेला सिद्ध करण्यासाठी एक मजबूत केस तयार केली. दरम्यान सकीनाने आपल्या लग्नाचा निर्णय घेतला होता. तिने आपल्या बहिणीच्या लिलीसाठी न्याय मिळवू इच्छित होती आणि इरफानसोबत लग्न करून तिने सुनिश्चित केलं होतं की तो या लढाईत एकटा नाही. तिला आपल्या नवऱ्यासाठी सत्याची लढाई लढण्याचा निर्धार होता. सकीना जेव्हा पोलीस स्टेशनला पोहोचली तेव्हा तिला आपल्या बहिणीसाठी न्याय मिळवण्याची आशा होती. तिने इरफानला आपला नवरा म्हणून स्वीकारले आणि त्यांच्या लग्नानंतर दोघांनी एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. यानंतर वकिलाने कोर्टात तर्क केला की इरफान आता एक विवाहित पुरुष आहे आणि त्याने आपल्या बायको व तिच्या बहिणीच्या बचावासाठी हे सर्व केलं होतं. वकिलाने हे सिद्ध केलं की इरफान त्या रात्री गोंधळात फक्त आपल्या संरक्षणासाठी सहभागी झाला होता. त्यांनी दाखवून दिलं की इरफानवर लावलेले आरोप खोटे आहेत. सकीनाने आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम आणि समर्थन जाहीर केलं आणि तिच्या साक्षीने प्रकरणाला नवे वळण दिले. अनेक साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांवर आधारित इरफानच्या निर्दोषतेला सिद्ध करण्यास सुरुवात झाली. त्याची फाशी रोखण्यात आली. कोर्टात सुनावणी जसजशी पुढे गेली, सकीना आणि इरफानला विश्वास वाटू लागला की त्यांना न्याय मिळू शकेल. दरम्यान इरफानचा मित्र जो वकील होता त्याने कायद्यामंत्र्यांची भेट घेतली. त्याने इरफानच्या परिस्थितीबाबत चर्चा केली आणि मंत्र्यांनी प्रकरण गंभीरतेने घेतलं. त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची पुन्हा चौकशी होण्याची आवश्यकता आहे आणि हेही की इरफानला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रत्येक लोक प्रयत्न करतील. आणि त्याची केस पुन्हा सुरू झाली. थोड्या दिवसांनी त्याला न्याय मिळाला. शेवटी तो बाहेर आला. सकीनाने आपल्या नवऱ्यासाठी जे काही केलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं. हे समर्पण आणि न्यायासाठीच्या लढाईचं प्रतीक होतं. सकीनाने आपल्या बहिणीसाठी न्याय मिळवण्याचं ठरवलं होतं आणि ती इरफानसोबत मिळून या आव्हानाला समोर जाण्यास तयार होती. यानंतर इरफानचं आयुष्य हळूहळू सामान्य होऊ लागलं. जेव्हा लोकांना समजलं की तो निर्दोष होता आणि त्याला खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं होतं तेव्हा मोहल्ल्यात त्याचा सन्मान वाढला. इरफानने आपल्या लग्नाच्या आनंदाचा उत्सव साजरा केला आणि सकीनासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. तर मित्रांनो, ही कथा सांगण्यामागचं माझं उद्दिष्ट कोणालाही त्रास देणे, भावना दुखावणे किंवा कोणाच्या मनाला वेदना देणे अजिबात नाही, तर तुम्हाला जागरूक, सतर्क आणि सावध करणे आहे. ही संपूर्ण कथा ऐकल्यानंतर तुमचं मन भावूक असेलच. अशाच आणखी प्रेरणादायक कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमची काय प्रतिक्रिया आहे कृपया ती निष्पक्षपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा. जिथे कुठे असाल नेहमी सतर्क राहा, सुरक्षित राहा. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलला दिलेल्या तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही दाखवलेलं प्रेम शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण तुमच्या या मोलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो.
तुमचं प्रेम असंच सदैव राहावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही अधिकाधिक पुढे जाण्यासाठी प्रेरित होतो. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.